नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऍग्रीकल्चर काउन्सिलिंग या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजची तारीख आहे 9 आणि आज पहिल्या राऊंडची अलॉटमेंट लिस्ट येणार आहे सीईटी सेल कडून। तर ही जी लिस्ट आहे ही संध्याकाळी 5:30 नंतर ते येणार आहे। तर जर समजा आपलं कॉलेजला अलॉटमेंट झालं तर आपल्याला काय काय डॉक्युमेंट जे लागणार आहे, जे की आपल्याला कॉलेजला द्यायचे, किती फी आपल्याला लागणार आहे आणि कॉलेजला कसं जायचं, कसा कॉन्टॅक्ट करायचा, या सर्व बाबतची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, ज्यावेळेस अलॉटमेंट लिस्ट येईल त्या अलॉटमेंट लिस्टमध्ये तुम्हाला सर्वात प्रथम तुमचं नाव सर्च करायचे। जेव्हा तुम्ही नाव तुमचं सर्च कराल त्याच्या समोर जर आपलं अलॉटमेंट झालं असेल तर आपल्याला जे कॉलेज अलॉट झालं आहे त्या कॉलेजचं नाव दिसेल, ते गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट असेल। जर समजा आपल्याला कॉलेज अलॉटमेंट झालंय तर आपल्याच लॉगिन मध्ये एक सीईटी सेल कडून अलॉटमेंट लेटर येत असतं। तर हे जे अलॉटमेंट लेटर आहे हे आपल्याला घेऊन जे कॉलेज लागलंय त्या कॉलेजला आपल्याला जायचंय। जी आपली जी सीईटी सेलनं जी जॉईनिंग डेट दिलेली आहे ती 10 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत दिलेली आहे। म्हणजे हे टोटल 3 दिवस आपल्याला सीईटी सेलनं कॉलेज जॉईन करायसाठी दिलेले आहेत पहिल्या राऊंडसाठी। पण त्यातला प्रॉब्लेम असा आलेला आहे मित्रांनो, उद्याचा आहे रविवार, आजचा आहे शनिवार। अलॉटमेंट लिस्ट ही आज येणार आहे म्हणजे शनिवार रोजी, आणि उद्या आहे रविवार, तर उद्या कॉलेज बंद असतील का असा प्रश्न तुमच्या मनामध्ये असू शकतो। पण मित्रांनो, ऍडमिशन प्रोसेससाठी रविवार आणि शनिवारी सुद्धा कॉलेजेस चालू असतात। त्यामुळे तुमच्या मनात जर हा प्रश्न असेल की उद्या कॉलेज बंद असेल, आम्ही सोमवारी जाऊ, तर असा प्रश्न निर्माण करू नका। उद्या सुद्धा कॉलेजेस चालू असतात। पण तरी जर तुम्हाला कन्फर्म करायचं असेल तर सीईटी सेलनं या साईडनं तुम्ही बघू शकता एक कॉलेजची लिस्ट दिलेली आणि त्यामध्ये नोडल सेंटरचे नाव आणि त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे। तुम्हाला जे कॉलेज लागलं आहे त्या नोडल सेंटरच्या सरांना किंवा मॅडमला तुम्ही कॉल करून विचारू शकता की मॅडम उद्या कॉलेज चालू आहे का। आणि दुसरा प्रश्न राहतो तुमचा फीचा। तर मित्रांनो, साधारण जे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत ना त्यांची जी फी आहे ती 15 ते 20 हजार रुपये तुम्ही पकडून चाला फर्स्ट सेमिस्टरची। जर तुम्ही हॉस्टेल वगैरे घेतलं असेल तर, किंवा हॉस्टेल काढून याच्यापेक्षा थोडीशी कमी पकडा। पण जे प्रायव्हेट कॉलेज आहेत त्यांची फी थोडीशी जास्त असते। तर ती जी फी आहे ती तुम्हाला या पीडीएफ मध्ये सुद्धा दिसून जाईल, आणि तुम्ही त्या ठिकाणी जो नंबर दिलेले आहेत नोडल सेंटरचे, नोडल टीचरचे, त्या नंबरवरती तुम्ही एकदा कॉल करा अलॉटमेंट झाल्यानंतर। उद्या ते कॉल तुमचा उचलतील। त्यानंतर त्यांना तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये विचारा आपल्या कॉलेजची फी किती आहे आणि फी कशी भरायची। तर ऍग्रीकल्चर मध्ये एक प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो, जे स्टुडंटची जी फी आहे ना ती काही कॉलेज ऑनलाईन घेतात आणि काही कॉलेज कॅश किंवा चेक सुद्धा घेऊ शकतात। तर जे ऑनलाईन घेतात तर अशा कॉलेजना आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये फी ठेवावी लागणार आहे, आणि आपण त्यांना फोनपे द्वारा किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन द्वारा त्यांच्या अकाउंटमध्ये टाकणार आहे। आणि जे कॉलेज कॅश मधून घेतील त्यांच्याकडे आपल्याला कॅशच्या स्वरूपात आपली फी घेऊन जावी लागणार आहे। त्यामुळे आधी एकदा त्या कॉलवरती इन्क्वायरी करून घ्या की कसं फी तुम्ही घेणार आहे म्हणून। त्यानंतर राहतो विषय डॉक्युमेंटचा। तर जे काही डॉक्युमेंट आपण सीईटी सेलवरती फॉर्म भरताना अपलोड केलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट आपल्याला आपल्या कॉलेजला जॉईनिंग करताना जावं लागणार आहेत ते डॉक्युमेंट। त्यामध्ये अजून एक डॉक्युमेंट तो ऍड होतो, तो म्हणजे अलॉटमेंट लेटर, जे की सीईटी सेलच्या लॉग इनला तुमचं कॉलेज अलॉट झाल्याच्या नंतर समजा लिस्ट लागली एखाद्या तासानंतर तुमचं अलॉटमेंट लेटर सीईटी सेल तुमच्या लॉग इन मध्ये पब्लिक करते। तिथून ते डाउनलोड करून घ्यायचं, ते अलॉटमेंट लेटरची झेरॉक्स आणि आपले जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते, आणि एक ओरिजिनल डॉक्युमेंटचा झेरॉक्सचा बंच, असे सर्व डॉक्युमेंट वगैरे आणि हे अलॉटमेंट लेटर आणि फी घेऊन आपण आपल्या कॉलेजला व्हिजिट करा। तिथे जाऊन ते तुम्हाला गाईड करतील। एज्युकेशन डिपार्टमेंटला भेटा, एज्युकेशन डिपार्टमेंट तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म देईल। तिथे जाऊन त्या फॉर्मवर रजिस्ट्रेशन करून कॉलेजची फी वगैरे भरून त्या कॉलेजला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता। तर अशा प्रकारे ही माहिती होती। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा, चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचप्रमाणे ही जी मी लिस्ट इथं दाखवली होती ती जर तुम्हाला पाहिजे नसेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ती दिलेली आहे। व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जाऊन नक्की जॉईन करा। थँक्यू सो मच।